मान्सूनने अनपेक्षितपणे पुढे आगेकूच केली असून तो विदर्भाच्या दारावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी चंद्रपूर मार्गे मान्सूनचे विदर्भात आगमन होऊ शकते, अशी माहिती हवामान अभ्यासक प्राध्यापक सुरेश चोपणे यांनी दिली आहे. त्याचवेळी चंद्रपूर व नागपुरात सोमवारी बरसलेला पाऊस मान्सून पूर्वच असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. प्रादेशिक हवामान विभागाने नागपूरसह संपूर्ण विदर्भात पुढील 2-3 दिवस जोरदार पावसाचा येलो व ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे या आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाचा जोर कायम राहण्याची दाट शक्यता आहे. विशेषतः नागपूर, वर्धा व अमरावती जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची अधिक शक्यता आहे. त्याचवेळी दिवसा ऊनही तापणार असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे. दरम्यान मान्सून विदर्भात दाखल होण्यापूर्वी वरुण राजाने उपराजधानीत दणक्यात हजेरी लावली. दुपारी व सायंकाळच्या सुमारास सर्वत्र बरसलेल्या सरींनी वातावरण आल्हाददायक होऊन घामाघूम झालेल्या नागपूरकरांना ऊन व उकाड्यापासून सुखद दिलासा मिळाला. मान्सून सध्या विदर्भाच्या उंबरठ्यावर असला तरी सोमवारचा हा पाऊस मान्सून पूर्वच असल्याचे हवामान तज्ज्ञांकडून सांगण्यात आले. मान्सूनने 4 जूनलाच कोकण, गोवा, तेलंगणा व महाराष्ट्राच्या काही भागात प्रवेश केल्यानंतर वैदर्भीय अनेक दिवसापासून चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत होते. मात्र एल निनोने पुढील वाटचाल रोखल्याने मान्सून तर दूर, नागपूर व विदर्भात मान्सून पूर्व सरीही बरसल्या नाहीत. सोमवारीही सकाळपासून दुपारपर्यंत चांगलेच ऊन तापले. मात्र 3:30च्या सुमारास अचानक आभाळ भरून आले आणि उत्तर व पश्चिम नागपूरसह शहरातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस कोसळला. सायंकाळी 6 नंतर पुन्हा काळेकुट्ट ढग दाटून आले. जवळपास अर्धा ते पाऊण तास शहरातील बहुसंख्य भागांमध्ये मेघराजाची कृपादृष्टी झाली. अचानक आलेल्या पावसामुळे नागपूरकरांची चांगलीच तारांबळ उडाली. पावसाची कसलीही चिन्हे दिसत नसल्यामुळे घराबाहेर पडलेल्या अनेकांनी रेनकोट व छत्र्या सोबत आणल्या नव्हत्या. त्यामुळे ओल्या अंगाने त्यांना घरी परतावे लागले. तर काहींनी पावसात भिजत मोसमातील पहिल्या पावसाचा मनसोक्त आनंद घेतला. पावसामुळे शहरातील खोलगट भागामध्ये जागोजागी डबके देखील साचले होते. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.